हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली, तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल। आणि आजचा ब्लॉग मी स्टार्ट करते डायरेक्ट लिफ्टमधून। खूप घाई झाली होती सकाळी आवरायला, त्यामुळे डायरेक्ट मी इथं आल्यानंतरच ब्लॉग चालू केला। आज मी थोडंसं लवकर आले, 9:30लाच मी टॅप केलंय। आता जाते थोडीशी, फायनली आजचा दिवस डन झाला आणि आता मी निघाले आहे घरी जाते। आणि त्याच्यानंतर थोडंफार काम आहे, उद्या आहे दत्त जयंती, त्याचीच मला तयारी करायची आहे। आणि तिथून आले आणि फरची क्लीन केली। त्याच्यानंतर मला केस वॉश करायचे होते, कारण उद्या आहे दत्त जयंती आणि त्याचा उपवास आहे गुरुवारचा। तर मग म्हटलं आता उद्या सकाळी तर ऑफिसला जायचंय, मग वेळ भेटणार नाही, त्यासाठी मी लवकर आत्ताच केस वॉश करून घेतले। आणि मला काही सामान पण घ्यायचं आहे पूजेचं, ते आता खाली घ्यायला जाते। आणि इथं मी आता देवपूजा पण केली, मस्त अशी देवपूजा पण झाली दोन्ही ठिकाणी। आता हे मस्त देवपूजा केली आणि आता मी थोडे केस सुकवते आणि खाली जाते, थोडंफार सामान घेऊन येते। त्याच्यानंतर स्वयंपाक बनवायचं, परत पहाटे लवकर उठायचं आहे, कारण मला ते स्वामी समर्थांचे पाठ करायचे आहे। तर मग सकाळी लवकर उठून ते वाचायचं। मग आता मी खाली जाते, पहिले ते सामान घेऊन येते, कारण नंतर परत अंधार होईल आणि स्वयंपाक पण करायचा आहे, तर लवकर जाऊन येतात। खाली जाऊन आले आणि पूजेचं सगळं सामान घेतलं आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा होता। मी 6-6:30च्याच दरम्यान लवकर स्वयंपाकाला सुरुवात केली। म्हटलं पटकन आता आज साधं सोपंच, मग मी डाळ तडका बनवायला घेतला आणि त्यानंतर मग म्हटलं व्हाईट राईस करूया आणि 2-3 पोळ्या करूया। आणि सकाळची थोडीफार भाजी होती, मग म्हटलं आता त्यावरतीच आज म्हणजे आज त्यावरतीच मी ॲडजस्ट करणार होते, कारण मला खूप कामं होती। परत सकाळची थोडी पण पूजा पण मी आत्ताच थोडंफार आवरून ठेवणार होते, कारण मग पहाटे उठून परत मग एवढं सगळं ॲडजस्ट होणार नव्हतं आणि टाईम पण भेटणार नव्हता। मग मला थोडंफार डेकोरेशन पण करायचं होतं। मग मस्त मी आता डाळीचं कुकर लावून घेतलं, त्यानंतर उद्यासाठी साबुदाणा भिजत टाकत होते। पण ह्या ज्या याच्यात टाकलं मी, म्हटलं आता त्यात थोडंसं कमी पडेल, मग मी कढईतच मस्त साबुदाणा भिजत टाकला। थोडंसं पाणी टाकून त्याला मस्त भिजत टाकलं, पहिले ते काम करून घेतलं, कारण कधी कधी लक्षात नाही राहत, परत अशा म्हणजे घाई गडबडीत एखादी गोष्ट मग परत सकाळी नको हे व्हायला। मग मस्त साबुदाणा एकदा पाण्याने वॉश करून घेतला आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता साबुदाणा तर भिजत टाकला आहे, मस्त डाळीला तडका दिलेला होताच। आणि त्यानंतर मस्त कोथिंबीर टाकली। मला तर कोथिंबीर एवढी आवडते ना प्रत्येक भाजीत, तर म्हणजे कोथिंबीर ही प्रत्येक भाजीत माझी असते। मस्त तडका दिला, त्यानंतर मग हा तांब्याचा तांब्या होता, तो मला वॉश करायचा होता, मस्त धुवून ठेवला तो। म्हणजे आता हे तर नव्हतं माझ्याकडे पितांबरी वगैरे, मग मी लिंबानेच असा मस्त तो धुवून घेतला, त्याला लिंबाने असं घासून घेतलं। त्यानंतर मग इतका भारी निघला ना तो। तुम्ही पण असं एखादी जर अवेलेबल नसेल तर असं करू शकता। मग लिंबाने तो एकदम भारी निघला। त्यानंतर मग मी थोडं डेकोरेशन, गणपतीचं डेकोरेशन आणलेलं होतं, ते पण माझ्याकडे शिल्लक होतं। मग मी त्यातली काही फुलं काढले, काही पणत्या काढल्या, कारण मला दिवे पण लावायचे होते। आणि मी थोडेफार फुलं पण घेऊन आलेले होते, त्याचं पण फुलांचं डेकोरेशन करायचं होतं। माझ्याकडे गणपतीचं हिरव्या माळी हे ते सगळंच होतं। मग म्हटलं चला आता मस्त आपण फुलं हे ते सगळं डेकोरेशनचं सामान तर काढलं आहे, मग आता पूजा मांडून घेऊया। मी सगळं नारळ वगैरे सगळं आणलं होतं, पण कलश हे ते तर मला उद्याच मांडावं लागेल, कारण आज फक्त जे असं म्हणजे मांडून ठेवायचं आहे, पिढं वगैरे, परत जे बाकीचं छोटं मोठं डेकोरेशन आहे तेच मी करणार होते। इथं मग मी पहिले साफ करायला घेतलं, कारण थोडीफार धूळ झालेली होती। आणि मग म्हटलं चला ती एकदा जागा मस्त एकदा पुसून घेऊया आणि त्यानंतरच पूजा मांडायची होती। आणि हे छोटं पिढं होतं माझ्याकडे, पण त्यावरती एवढं सगळं बसणार नव्हतं। मग म्हटलं आता मस्त मोठंच मोठ्या पिढ्यावरती पूजा मांडूया। म्हणजे चौरंग तर नव्हता, कारण इथं म्हणजे माझ्याकडे पिढेच आणलंय मी घरून, चौरंग घरीच आहे। एवढं सामान वगैरे इथं ठेवायला पण, आणि तो माझ्या लक्षातच नाही राहिला। आता नेक्स्ट टाइम जेव्हा घरी जाईल तेव्हा नक्कीच तो
तो घेऊन येईल, कारण पूजा वगैरे असल्यानंतर चौरंगच मला म्हणजे असं योग्य वाटतो. तसं पीठ आता ठीक आहे, काही दुसरा पर्याय नाही, म्हणजे 2 पिढे आहेत, पण मग मला चौरंग पाहिजे होता. पण जाऊ द्या आता, आणि इथं कोणाकडे मागायचं त्यापेक्षा आपलं पिढ्यावरतीच मी पूजा मांडली. आणि मस्त मी नागिनीचे पानं पण आणले होते कळसाठी, आणि बाकीचे फुलं वगैरे आणले होते. परत जे हे असतं, आपण ते 5 हे ठेवतो खोबऱ्याचं छोटे, म्हणजे तुकडा ठेवतो, किंवा सुपारी, जे खारीक वगैरे असतं, असं 5 प्रकारचे आपण जे फळं ठेवतो ते पण आणलेले होते सगळं आजच. आणि त्यानंतर मग म्हटलं आता चला थोडीफार पूजा मांडून घेऊया. आणि बसणं होतं एक, पण ते देव्हाऱ्यामध्ये होतं. मग परत एक नवीन बसणं आणलं स्वामींसाठी. आणि त्यानंतर चला, तर मग आता थोडीफार पूजा मांडून घेतली, अशी साधी सिंपलच. म्हणजे सकाळी मला थोडी काही गडबड नको व्हायला त्यामुळं. आणि मला रांगोळी पण काढायची होती, पण मला ऐन वेळेस आठवलं की रांगोळी संपलेली होती. मग जेवढी होती तेवढी मी बाहेर थोडीफार रांगोळी काढून घेतली. आणि आता सकाळीच मग म्हणजे सकाळी तर नाही वेळ भेटणार, कारण पहाटेच मला वाचायचं आहे. मग मी ऑफिसवरतून येताना रांगोळी घेऊन येईल, आणि त्यानंतर मग 3-4च्या दरम्यान मस्त स्वामींसमोर रांगोळी काढेल. रांगोळी पण मी डिसाईड केलेली होती. मस्त स्वामींचा फोटो आहे आणि श्री स्वामी समर्थ असं नाव होतं त्यावरती. तर मग तशीच मी मस्त अशी रांगोळी काढणार होते. आणि ही साईबाबांचा फोटो पण मी घरूनच आणलेला आहे. इतका भारी आहे ना तो. म्हणजे पप्पांना ते त्यांचं गेट टुगेदर होतं तेव्हा त्यांना त्यांच्या स्टुडंटनी तो भेटवस्तू म्हणून दिलेला होता. तर इतकं मस्त आहे ना. त्यावरती स्वामींच्या पादुका आहे, साईबाबांच्या पादुका आहे, त्याच्यावरती एक असा हार आहे, परत स्वामींचा फोटो आहे, साईबाबांचा फोटो आहे. खूप छान असा मस्त फोटो आहे. मग ते पण मी सगळं त्या स्वामींच्या फोटो शेजारीच ठेवलं. त्यानंतर थोडं अगरबत्तीचं खाली सांडलेलं होतं ते पण साफ करून घेतलं, एकदम मस्त असं क्लीन करून घेतलं. आणि अशी मी छोटी मस्त अशी पूजा मांडून घेतली, कारण नको उद्या परत घाई व्हायला. आज टाईम आहे. तर चला, पटकन आवरलेलं होतं, स्वयंपाक वगैरे सगळं झालं, आणि मस्त अशी मी पूजा मांडून घेतली. आणि आता उद्या फक्त सकाळी स्वामींची मूर्ती ठेवायची, आणि त्यानंतर रांगोळीचा तर आता विषयच नाही, मी ती 3-4 वाजता काढेल. अशी मी दत्त जयंतीची तयारी केली. असा होता आजचा दिवस. चलो बाय.